हाय फ्रेंड्स, मी अस्मिता. आपल्या फॅशन किचन आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आंब्याचा सीझन चालू झालेला आहे, तर आज आपण मँगो केक कसा बनवायचा हे पाहणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. 1 वाटी रवा घेतलेला आहे, 1 वाटी साखर, पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे, पाऊण वाटी फ्रेश दही घेतलेला आहे. तुटी फ्रुटी आपल्याला आवडीनुसार घ्यायची आहे. 1 इनोचा पॅक व 1 वाटी आंब्याचा गर काढून घेतलेला आहे. चला रेसिपीला सुरुवात करूयात. पहिल्यांदा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर बारीक करून घेणार आहे. मी साखर बारीक करून घेतलेली आहे. आता यामध्येच आपल्याला रवा घालून ते सुद्धा बारीक करून घ्यायचं आहे. रवा सुद्धा आपला बारीक झालेला आहे. जास्त बारीक करायचा नाही, थोडा मोठा मोठाच बारीक करायचा आहे. आता मी एका भांड्यामध्ये ते काढून घेत आहे. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फ्रेश दही घालून घ्यायचं आहे व त्यामध्येच आंब्याचा गर घालून ते सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. छान एकत्र मिक्स झालेला आहे. आता आपण ह्या मिश्रणामध्ये ते काढून घेणार आहोत. हे सर्व आपल्याला एकसारखं होईपर्यंत हलवून मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. आणि आपल्याला हे 15 मिनिट झाकून ठेवायचं आहे. रवा पाणी शोषून घेतो, त्यामुळे 15 मिनिट आपण हे असंच झाकून ठेवणार आहोत. आता यामध्ये मी तूप घालून घेत आहे. तूप घालून व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. फेटण्याचा कंटाळा असेल तर मिक्सरमध्ये काढून घेतलं तरी चालेल. आता हे 15 मिनिट ठेवून देऊयात. 10 मिनिट आपल्याला कढई प्रीहीट करून घ्यायची आहे. आता केकच्या भांड्यामध्ये मी पेपर ठेवून तूप लावून घेणार आहे सगळीकडून. केक आपला त्याला चिटकून बसत नाही, सहज निघून येतो. अशा पद्धतीने व्यवस्थित मी सगळीकडून तूप लावून घेतलेलं आहे. 15 मिनिट झालेले आहेत. आता केकच्या मिश्रणामध्ये मी तुटी फ्रुटी घालून ते सुद्धा मिक्स करून घेणार आहे. लास्टला आपल्याला यामध्ये इनो घालून घ्यायचा आहे. इनो घालून घेतल्यानंतर आपण तो ॲक्टिवेट होण्यासाठी त्यावरती थोडंसं दूध घालून घेणार आहे. तुम्हाला जर मिश्रण जास्त घट्ट वाटत असेल तर 2 ते 3 चमचे दूध अजून घातलं तरी चालतं. आता हे मी व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घेणार आहे. इथून पुढची प्रोसेस आपल्याला पटपट करून घ्यायची आहे. आपला केक एकदम जाळीदार बनतो. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि तुम्हीसुद्धा अशाच नवनवीन रेसिपी बनवू शकाल. आता हे मिश्रण मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला एक रुमाल किंवा टॉवेलची घडी घ्यायची आहे आणि त्यावरती 15 ते 20 वेळा अशा पद्धतीने टॅप करायचं आहे. आपल्या जे मिश्रणामध्ये बबल्स तयार होतात ते फुटतात आणि आपला केक चांगला टम्म फुगतो. यातील बबल्स आता फुटलेले आहेत. कढई आपली 10 मिनिटं गरम झालेली आहे. आता यामध्ये हे ठेवून द्यायचं आहे आणि वरून बाहेर वाफ जाणार नाही अशा पद्धतीने झाकण ठेवायचं आहे. आता 40 मिनिटानंतरच आपण पाहायचं आहे. आपला केक एकदम छान शिजलेला आहे आणि टम्म फुगलेला आहे. थंड झाल्यानंतर आपण काढून घेऊयात.
पूर्णपणे थंड करूनच आपण काढायचं आहे. गरम असेल तर मोडण्याची शक्यता असते. तुम्ही पाहू शकता आपला केक एकदम टम्म फुगलेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. धन्यवाद.